दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात मंगळवारी जंगली हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। माजी आमदार वैभव नाईक यांनी आज मोर्ले येथे गवस कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी वैभव नाईक यांनी हत्ती प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी हत्ती पकड राबवावी, तसेच एक हत्ती पकड मोहीम राबवू नये तर जिल्ह्यातील सगळ्याच हत्तींची पकड मोहीम सुरू करून त्यांना बंदिस्त करा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले। काल हत्तीच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची विचारपूस आमचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, संजय गवस आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी केली। खरं तर गेले 10 वर्ष या भागामध्ये सातत्याने हत्ती धुमाकूळ घालत आहेत आणि या संदर्भात शासन अशमस दुर्लक्ष करत आहे। यावेळी सुद्धा अनेक अपघात घडलेत, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे। काल सुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्युमुखी पडला। याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ 9 शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे इतर शेतकरी मृत्युमुखी पडणे शासन वाट बघणार आहे काय? आणि त्यामुळे ही पकड मोहीम करताना फक्त एकाच हत्तीची करणार आहेत, म्हणजे हा कुठला तरी अनुगती कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे। आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ 2 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची पकड मोहीम घेतली पाहिजे। आता येणाऱ्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी पावसाचा हंगाम सुरू होईल आणि पावसाच्या हंगामाच्या आतमध्ये ही पकड मोहीम सुरू केली तर ती यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न साधन असलेल्या काजू हंगामामध्ये आज शेतकऱ्यांना जाण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झालंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जो शेतकरी हत्ती प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना काजूचे पैसे तरी दिले पाहिजेत की त्यांना आता गोळा करत नाही। किंवा आज कर्मचारी आपण बघितलं असेल, वन कर्मचारी आणि काल जी फोर्स लावली तेच फोर्स हत्तीच्या मोहिमेला लावली असती किंवा हत्ती आता गावागावातून पेटवण्यासाठी लावली असती तर ती यशस्वी ठरली असती। परंतु काल या लोकांवर दबाव आणण्यासाठी ज्याप्रमाणे फोर्स वापरली तसंच आता या 15-20 गावामध्ये फॉरेस्ट विभागाने आता आपले कर्मचारी ठेवले पाहिजेत आणि सध्याचा आता काजूचा हंगाम जर त्यांना काजू गोळा न करता आले तर त्यांना त्याचं अनुदान दिलं पाहिजे, अशा प्रमुख मागण्या आम्ही करणार आहोत। खरं तर सत्ताधारी वेगवेगळ्या घोषणेमध्ये हे आहेत। आज दुर्दैवाने ते शेतकरी मृत्युमुखी पडलेत। उद्धवजी मुख्यमंत्री असताना 10 लाखाची 25 लाख रुपये त्यावेळी घोषणा केली, त्यामध्ये त्यांना 25 लाख रुपये सुद्धा येणाऱ्या 10 लाख मेरे उर्वरित सुद्धा येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये लवकरात लवकर मिळाले पाहिजेत आणि पैशापेक्षा किंवा आता यापुढच्या काळामध्ये ही मृत्यूची तांडव आहे तो इथेच थांबला पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची असेल आणि ती जबाबदारी नाही घेतली तर आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभारू। पंकज मडे, जनशक्ती, दोडामार्ग। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।